मनुष्य झालेच असे जर म्हटले तर वेदांत शास्त्रात त्याची संगती लावावी लागते. हो. आता परमार्थ दृष्टीतनं म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीतनं, अधिष्ठान दृष्टीतनं जर बघायला गेलं तर दृश्य दिसणारा प्रपंच झालाच नाही, न झाला प्रपंच. आणि अनुभवही तसाच आहे महाराज. ज्ञानानंतर काय सिद्ध होतं महाराज? रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय होतं? रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अध्यस्थाचा अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अध्यस्थाचा अत्यंत अभाव सिद्ध होतो. पण आता दिसतंय ना, मग त्याची संगती काहीतरी वेदांतशास्त्रात लावावी लागते महाराज. आणि ती संगती लावली ती वेदांतशास्त्रानंच यथार्थ लावली आहे. म्हणून वेदांतशास्त्राला महत्त्व आहे महाराज. अधिष्ठानाला धक्का न लागता तुमचा अनुभवाला, योग्य अनुभवाला जुळण्यासाठी. कारण का, जोपर्यंत जगन मिथ्यात्व ठरत नाही तोपर्यंत परमात्म्याचं अद्वैत सिद्ध होत नाही. आणि दुःखाला कारण हे भेदज्ञान आहे. मिथ्यात्व निश्चय होणं अत्यंतिक गरजेचं आहे. परमात्मा सत्य आहे म्हणायची तुम्हाला काही गरज नाही. कारण का, दिसणारं हे जगत तुमचं मिथ्या ठरलं ना, आहे त्या परमात्म्याला सत्य म्हणायची काही गरज नाही. कारण का, हे नसणारच जग महाराज तुम्हाला प्रतीला यायला लागलं आणि तेच प्रतिबंध करतंय. आगापै पंडुकुमार आहे त्या स्वरूपाच्या घरात करीत अशी आडवारा विश्वाभास सत्य तू विठला का गा दावला जगदाबास म्हणते. विचारलं तिथं, तूच एक सत्य आहेस मला माहिती आहे, हे का दावलंस? दावलं नाही, तुमच्या आमच्या त्या अज्ञानाचा परिणाम आहे. तुमच्या आमच्या अज्ञानाचा तो परिणाम. कारण का, घड झालं, दह्याचं दूध झालं, घड केलं, हे असं केलं नाही, जग झालं नाही, मग कशातलं आहे? न कळण्यातलं जग आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याचा स्वरूपाने नाहीच ती मला, पण आहे त्या जगताची संगती वेदांतशास्त्राला लावावी लागते. कारण का, दिसणाऱ्या जगताची, प्रतीती येणाऱ्या जगताची वाट लागल्याशिवाय निश्चय होत नाही ना. निश्चयाला प्रतिबंध करतो. पण त्याची वेदांतशास्त्रानं संगती लावून दिली, चांगली लावली. वेदांतशास्त्र महाराज भाग्याशिवाय पदरात पडत नाही, पण ते कळायलाही अधिकार असावा लागतो. वेदांतशास्त्र म्हणजे वाघिणीचं दूध आहे, ते देशी गायचं नव्हतं. वाघिणीचं दूध धरायला सोन्याचं पात्र लागतंय. तसं अध्यात्मशास्त्र शिकायला अंतकरणाची तयारी, अध्यात्मशास्त्री अंतरंगाची अधिकार असावा लागतो. भाग्याशिवाय ते घडत नाही. हेच खरं भाग्य आहे मला. तुमचं बाकीचं कुठलंच भाग्य नाही महाराज, ते अभाग्यच आहे. तिथं एकच भाग्य, म्हणून भाग्य निधी गाठला तेवढ्यासाठी महाराज, निधी साठा गाठला आणि मग तिकडे कृपा निधी. तुमचा भाग्यनिधी तयार झाला ना, कृपा निधी ठेवलेला आहे. काय अडचण नाही, काय अडचण नाही. देवाचीही अडचण नाही आणि त्या महात्म्याचीही अडचण नाही. अडचण आहे ती आमचीच आहे. कारण का आम्हाला हे सोडून तिकडे जायलाच सवड नाही आणि गरज वाटणं झाली. सवड होईल की, पोटात चावायला आलं, तोडायला आलं तर डॉक्टरला जायला सवड होईल का नाही? सवड नाही म्हणेल. पण पोटसूळ उठला तसा इथला पोटसूळ उठायला पाहिजे मला. गरजेने परमार्थ करावं मला, गरज वाटावी परमार्थ. तसं संगती लावली आहे वेदांतशास्त्रात, म्हणून वेदांतशास्त्राला म्हणतोय. बोला.
जसे मुळात प्रतिबिंब नाहीच, पण जर दिसूच लागले हा. तर ते मुखाचे कार्य आहे असे म्हणावे लागते. तसे वास्तविक दृश्य नाहीच, पण ते जर प्रत्यक्ष दिसत असेल हम्म. तर परमात्म्यानेच हा दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचा व्यवहार मांडला आहे असे म्हणावे लागते. बघा, मुळात प्रतिबिंब नाहीच, मुळात प्रतिबिंब नाहीच. दिसायला आलं तर ते कुठलं तरी दुसरं आलं म्हणायचं नाही. आता इथं काय केलंय, तेच मुख बिंब प्रतिबिंब बाधाला प्राप्त झालं उपाधी संबंधाने. तसं हे दृश्य द्रष्टा दर्शन नाहीच. आरसा जर घेतला नसता तर मुख हा, आता ती उपाधीला देखील त्यांनी बाजूला थोडंसं सारलंय. बिंब म्हणणे पण हम्म. पण उपाधी संबंधाने आता दिसलं तर दुसरं कोण नाही, दृश्य द्रष्टा दर्शन तो परमात्मा झालेला आहे. उपाधी संबंधाने मुखच बिंबच आता इथे घ्यायचं, मुखच मुखच घेतलंय. कारण का बिंब देखील म्हणणेपणा त्याला प्रतिबिंब संबंधाने आलाय. ते मध्ये दर्शन आरसा आला म्हणून मला. तसं हे तुम्ही जग मानायला आला, त्रिपुटी दिसायलेली तुम्हाला. आता ती त्रिपुटी कोणतरी वेगळी झालाय असं नाही, तोच परमात्मा दृश्य, दृश्य सापेक्ष द्रष्टा झाला, मग ती मधली दृष्टी मांडली मला. म्हणजे वेगळं काय इतिहास झालेलं नाही, झाला तरी आता तोच झालाय. लग्नातला नवरा कोण, स्वप्नातला नवरी कोण, जुळवणारा कोण, भटजी कोण, लग्न लावणारा कोण, सगळं तोच आहे. मानायला असं तर तोच आहे, वेगळं काय नाही. तसे वास्तविक दृश्य नाहीच, पण बघा, ते तसं वास्तविक दृश्य नाही. का नाही तर स्वरूपात दृश्याचा अत्यंत अभाव आहे. पण ते जर प्रत्यक्ष दिसत असेल तर परमात्म्यानेच हा दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचा व्यवहार मांडला आहे असे म्हणावे लागते. त्या वास्तविक म्हणजे स्वरूपाकडनं नाहीच ते. जागा झाल्यावर स्वप्न आहे का? नाही ना. काय हा? जागा झाल्यावर स्वप्नाचा अत्यंत अभाव तरी सिद्ध होतो. म्हणजे तुमच्या ठिकाणी जे भासलं ना त्याचा अत्यंत अभाव. पण मांडलंच आता तर दृष्टदर्शन त्या स्वप्नातलं कोण झाला? आलं बरोबर. स्वप्न तुम्हाला वाटायला आलं ना, मग आता स्वप्नात कुठनं तरी नवरा बायको तिकडं वराड ते आलं नाही. सगळं झालं ते ज्याच्यावर भासलं, ज्याला भासलं तोच ते सगळं झालंय. तशी इथं द्रष्टादृश्य दर्शन परमात्माच झालेलं आहे. तिशी प्रतीती आहे, दुसरं काय झालेलं आहे. अर्थात मूळच्या समितीला काही धक्का न लागता हा. त्याच्याच पोटात म्हणजे स्वरूपावर दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी प्रतीतीस येते. हे मात्र कायमचं लक्षात ठेवायचं. मूळची संविधी जी आहे म्हणजे स्वरूप जे आहे त्याच्यात काय बदल न होता, त्याला काय धक्का न लागता, त्याला कल्पना देखील नाही ठेवू. पण आता मानलं तर तोच द्रष्टादर्शन दृश्यदर्शन झाला, दुसरं कोण झालेलं नाही मला. नाही तर दुसरं कोणतरी मानावं तर तो एक, ते झालेला योग आणि हे एक बुवा, एक बाई आणि मग तिचं एक लेकरू, अशी ही मोठी एक कथाच होऊन बसेल मला. मग झालंच ना, वाटलं ना, दिसलं ना तर तोच या रूपानं, सोनंच अलंकार रूपानं, पाणीच तरण रूपानं घ्या. झालं तर आता दुसरं कोण झालेलं नाही. आणि ही दृष्टी आली की तुम्हाला जग कुठतरी सारून बाजूला परमात्मा घ्यायची काय गरज नाही महाराज. आता हा त्रिपुटी सोने सोनेपणा न येता उणे झालेले. सोन्यात बदल काही न होता अलंकार जसं झालं तसंच. त्याच्यात काय बदल, मूळची समितीला धक्का न लागता त्याच्यात काय बदल न होता. कारण काय, हे मात्र कायमचं निर्विकार तसंच ठेवायचं. आज तशी समजूत होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आत्ता तुम्ही मुक्तच आहे का नाही? आत्ता तुम्ही तुमच्या ठिकाणी काही झालेलंच नाही असा सिद्धांत आहे महाराज. फक्त त्या आपल्याला तशी जाणीव म्हणजे तशी अनुभूती येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देहात्मभाव जायला पाहिजे, आत्मदर्शन व्हायला पाहिजे. कारण का त्या आत्मदर्शनाच्या अज्ञानामुळं, अभावामुळं हे प्रतीतीला यायला लागले. आता प्रतीतीला जरी आले तरी काय त्यात झालेलं नाही एवढं सिद्धांत मात्र कायमचा ठेवून राहायचा आपण.
आता हा त्रिपुटीचा व्यवहार तो कसा मानतो ही पुढील 2 ओव्या दृष्टांताने सांगतात. बघा त्रिपुटीचा व्यवहार तर कसा झाला झाला म्हणजे तो झालाय. तो कसा मांडतो पुढच्या 2 ओव्यांनी सांगितलं दृष्टांत देऊन. सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे तेवी तीनपणे विण जाणीजे त्रिपुटी हे 19वी ओवी. अखंडार्थी केवळ अखंडार्थी उदाहरण आहे बघा. अर्थ सुताच्या गुंजोटीत आत बाहेर सुताशिवाय जसे दुसरे काही नसते त्याप्रमाणे त्रिपुटीमध्ये एका संविती वाचून काहीही नाही. अर्थात तीनपणाच्या द्वैतावातून ही त्रिपुटी परमार्थता एक आहे असे जाणावे. विवरण तुमच्या पुढे दिसते ती त्रिपुटी आहे ती तात्विक नाही. झालं. आता दिसणार हे जग ज्ञाता ज्ञान निये करता क्रिया कर्म भोगता भोग भोगे ध्याता ध्यान ज्ञान ही सगळी त्रिपुटी आहे महाराज. दिसणारा सगळा व्यवहार त्रिपुटी जी आहे महाराज ती वास्तविक तात्विक दृष्टीने नाहीच. पण आहे म्हणतोच म्हणून आता तिथं नाही पण तुम्ही आता आहे म्हणता म्हणून सांगायची पाळी आली मला. हा सुताच्या गुंजोटीचा दृष्टांत देतात. सुताची गुंजुटी जी आहे त्याचा दृष्टांत देतात. या दृष्टांतात अशी मौज आहे की बघा सोन्यात बदल होऊन तरी अलंकार होतात पण या गुंजुटीत मात्र आत बाहेर काय ज्ञानोबायांचे एक दृष्टांत देण्याची शैली मौज आहे ती वेगळीच आहे महाराज. सुताची गुंजोटी आतून बाहेरून सारखीच असते. सुताची गुंजुटी आतनं बाहेरनं सारखंच असतं. काय ते झालेलं महाराज. जगातील काही वस्तू आत बाहेर सारख्या असलेल्या सापडणार नाही. जगातील काय वस्तू आत वेगळ्या बाहेर वेगळ्या आहेत उदाहरणार्थ सारख्या असलेल्या सापडणार नाहीत म्हटले. उदाहरणार्थ आंबा आत बाहेर सारखा नाही. बघा आंबा हा आत बाहेर सारखा नाही. नारळ आत बाहेर सारखा नाही. नारळ आत बाहेर सारखा नाही. पण सुताची गुंजोटी मात्र आत बाहेर सारखी असते. सुताची गुंजुटी मात्र आत बाहेर सारखी असते. अर्थात सुता आता तसा परमात्मा घ्यायचा लक्षात ठेवायचं. लागलीच आपण अधिष्ठानाकडं हे कशाबद्दल चाललंय तर अधिष्ठानाकडे म्हणजे आपल्या स्वरूपाकडे जायचं लागलीच. केवढा प्रपंच हा झाला तरी आज आपण जसंच्या तसं आहोत हे काय लक्षात ठेवायचं. कारण का आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी हा सगळा अट्टास आहे महाराज. अर्थात सुताची गुंजोटीत आत बाहेर जशी सुताशिवाय अन्य काही नसते. अर्थात महाराज सुताच्या गुंजुटीत आत बाहेर सुताशिवाय दुसरं काय नाही तसं ह्या दिसणाऱ्या विश्वात तसे दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीच्या आत बाहेर संविती वाचून अन्य काही नाही. तर तसं या दृश्य द्रष्टादर्शनी या विश्वात या त्रिपुटीत परमात्म्या वाचून दुसरं काय नाही. सवित म्हणजे परमात्मा आत्माच तुमचा घ्या. परमात्मा घ्या इथं त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. बाहेर म्हणजे दृश्य आत म्हणजे दृष्टा आणि मधली दृष्टी. बघा बाहेर म्हणजे दृश्य आत द्रष्टा आणि मधली आता दृष्टी. अर्थात दृष्टी म्हणजे तोच आहे. कारण दृष्टीचं त्रिकोण आहे तोच आहे. दृष्टीचे पाठीशी तोच आहे. दृष्टीच्या पाठीशी त्रिकोण आहे तोच आहे. व दृष्टीचे पुढेही तोच आहे. दृष्टीच्या पुढे त्रिकोण आहे तोच आहे महाराज. पुढे दृश्य आहे मागे दृष्टा आहे. पुढं दृश्य आहे काय विषय असेल तो दृश्य आपल्याला पाहतो ते पाठीमागे बघणारा द्रष्टा आहे. मध्ये दृष्टी आहे. मधली दृष्टी म्हणजे आपल्याला ज्ञान होतं ती दृष्टी म्हणायची लक्षात ठेवायचं. अशी ही त्रिपुटी दिसली तरी त्यात तीनपणा वाचून एक संवितीच आहे असे जाणावे. आता तीन ही दृष्टी जरी त्रिपुटी जर आपल्याला दिसली तरी तीनपणा वाचून म्हणजे त्या समितीत तीनपणा झालेला नाही. सोनियाची मूर्ती सोनियाची मूर्ती हो तैसे सोन्याचे म्हणे केले की सोन्याच्या सुती उभे तैसे मी तैसे मध्ये धरले आत बाहेर जग. त्याचे कारण असे आहे की आता त्याचं कारण असं धावतं. दृश्य द्रष्टा दर्शनी या तिन्हीतही अस्तित्व आहे. आता दृश्य तिथं अस्तित्व आहेच व ती अस्तीच भाती आहे. दृष्टा त्याच्यात बी अस्तित्व आहे दृष्टीचं अस्तित्व आहे आणि जे अस्ति असतं तिथे भातित्व आहे. भास्ती म्हणजे भासणं ज्ञान होणं भातित्व आहे अस्तित्व ते आहे.
म्हणून त्रिपुटीला वगळून ती अस्थिभाती स्वरूप एक संगीत वस्तूच आहे असे जाणावे. आता त्रिपुटीला वगळायचं, तिला वगळून असली बाय सविता आहे. हे कोणाला सांगावयाचे आहे? आता हे कुणाला सांगायचं आहे? तिला सांगणारा कोण आहे, सांगायचं कोणाला आहे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. तर जे देवप्रिय झालेले आहेत, लोकात प्रतिष्ठित व परमार्थात प्रतिष्ठित आहेत त्यांना, देवप्रिय आहे, लोकात प्रतिष्ठित, परमार्थात परमार्थात प्रतिष्ठित आहेत त्यांना. त्यांना देवानं सांगायचं. राजा लोकमान्य असतो, आता इथं व्यावृत्ती केली बघा. राजा लोकमान्य असतो, इंद्र जगमान्य असतो, इंद्र जगमान्य असतो, गावातील पाटील गावमान्य असतो. गावचा पाटील गावमान्य असतो. आता लोकमान्य जगमान्य देवप्रिय यांना काही सांगावयाची सोय नाही. आता लोकमान्य असतील ते ऐकत बसतील तुमचं. गावप्रिय आहेत पाटीलीचं ऐकून बसल. लोकमान्य जगमान्य देवप्रिय, जगमान्य देवप्रिय त्यांना सांगायची काही तर सोय नाही. कारण लोकमान्य परलोक मानित नाही, तर लोक मानतात ह्यो ते परलोक मानत नाही. जगमान्य देवमान्य मानित नाही, जग मानतात ना ते देव मानत नाही. देवप्रिय ब्रह्म मानित नाही, देवप्रिय वाटतो त्यांना पण देव मानत नाही, ब्रह्म मानित ब्रह्म मानत नाही. ही पुढे जायला पाहिजे महाराज आपण. कारण का इथं उपासनेचं खंडन नाही, योगाचं खंडन नाही, उपासनेचं खंडन नाही. बुद्ध साधना. पुढे जागा. चल पुढे. चांगदेव हे देवप्रिय होते, सांगदेव हे देवप्रिय होते. त्यांच्याजवळ शासन शक्ती होती. होय, शासन शक्ती होती महाराज. जगात ब्रह्म कळलेला, ब्रह्म झालेला कवडी मोल असतो. झालं? जगात ज्याला ब्रह्म कळलंय महाराज, ब्रह्म झालेला झालेला कवडी मोल असतो कवडीची किंमत त्याला देत नाही. आणि कारण ब्रह्म का जगात पिशाची अंतरिक्षात कशाला तू तू नाही खुळा आहे तिथे कोणाला लागत नाही महाराज. चला असंच असते. आणि असं असावं, असं असावं महाराज. आणि काय लोकांनी तुम्हाला मान्यता करून काय की फजित आहे का दुसरं काय महाराज? लोकांनी मानायचं म्हणजे आत्म्याला मानायचं का देहाला मानायचं? पूजा कुणाची होती नाव सांगा. मग तुम्ही देह आहे का आत्मा आहे? माझ्या देहाची पूजा केली काय, उद्या त्याला कॅल्क्युलेटर मारली काय, त्यावर जर तुम्ही बसला तर तुम्हाला विपरीत विशेषण लागलं. विशेषण पुढचा विशेष झाला म्हणजे जीव झाला, अधोगतीला आला, जागा सुटली तुमची. म्हणून सामान्य सत्स्वरूप जे आहे महाराज कधी आपल्या चित्तात हलवायचं नाही. लोक तुम्हाला महाराज म्हणून द्या, नाहीतर एक दिवस गाढव म्हणून द्या. महाराज म्हटलं की तुम्ही हसून म्हणजे आनंदाला बोलू नका. मग गाढव म्हटलं तर तुम्हाला दुःख होणार. लोकमान्य ही सगळी होतील महाराज, पण ब्रह्म जाणणारा मनुष्य काडी किंमत त्याला देत नाही. पण तुमच्या किमतीकडे तो बघत. ब्रह्मइच्छू माणूस फजितखोर असतो, पण मुक्ती त्यांनाच मिळते. ज्याला ब्रह्म इच्छा आहे, ब्रह्म प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे. मुली म्हणायचं याकच खोळ झाले तेवढं, म्हणजे तुम्ही खोळ होऊ नका म्हणायचं. याकच खोळ्या होते खोळ होते, तुम्ही काय नको त्यांना लागलायचा म्हणायचं. फजिती खोर होतं पण मुक्त तेच झालं तर महाराज. कारण का सगळी फजितीच करतात. माणसातनं गेले म्हणतात ते काय चांगलं आहे काय म्हणतात. अरे बर काय काय नाही हो, आवडीनं ते पाठीमाने फिरते पण ते कळत नाही, अधिकार नसतो महाराज. एक लक्षात ठेवा, संत महात्मे त्यांना काय सांगा येत नाही का, तेच काय सांगते ते आपल्याला कळत नाही. आपला तो अधिकार अपुरा पडतो महाराज. ही माणसं कोणाच्यात मिळत नाहीत महाराज. कारण का यांचं आणि त्यांचं पटतच नाही महाराज. दोन्हींचा विषयच वेगळा आहे महाराज. त्यांचा त्याग आहे आणि यांचा भोग. कसं काय पटणार? पण मुक्त तोच होईल महाराज. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही, एका जन्मात किती या देहावर येऊ नये महाराज संकट,
हे कार्य करून घ्या. अनेक जन्माचा बंध निवृत्त करा. शीन अनेक जन्माचं बंध निवृत्त. आणि ही जर संधी गेली तर सप्र पुढचा जन्म माणसाचाच येईल असं आपल्या हातात नाही का दादा. परत मनुष्य जन्मच आपल्याला प्राप्त होईल असं नाही. आणि झाला तरी साधक अवस्था प्राप्त होईल ही त्याच्या पुढचा आहे महाराज. आणि झाली प्राप्त तरी तसा महात्मा भेटणं बहु अवघड आहे. संत भेटले पर्याय जगले फजिती पावना का महाराज. पण उर्वरित हे कार्य करून घ्यावं यासाठी केला होता शेवटच आधी सुरू. जगाने लोकांनी चांगले म्हणावे अशी इच्छा ठेवणारे हे वर दाखवलेले सर्व लोक असतात. जगाने लोकांनी चांगलं म्हणावं अशी इच्छा करणारे ते लोकमान्य आहेत, देवमान्य आहेत, जगमान्य आहेत. हे वरला लोक आहेत मला. लोकांनी मानावं इच्छा असणारी आहेत मला. पण कुणी निंदा कुणी वंदा आपला सोयीताचा नाही. संबंधित सोयीनं धरावी, सर्वांनी अवज्ञाची करावी. 80 अशी जीव म्हटले महाराज. ही साधकाची खरी इच्छा आहे महाराज. हा बघा स्वामी महाराज, कुणी माझ्या जवळ येऊ नये, सगळ्यांनी अवज्ञा करावं महाराज. लोचटपणा राहत नाही महाराज. वृत्तीला लोचटपणा जर लागला महाराज तर लवकर तिथून ती म्हणून पूजा करून घेणं हे महाराज अतिशय घातक ठरतंय हो. काय सांगण्यासारखं नाही ते. झालाच नावा झालाच होता का. आता बघ काय करायचं. व्हायला नको होताच बाबा. कारण का झालेला असतोय काय तो जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याला व्हायच्या नादाला लागून का आहे गे ते व्हायचं काय मला काय व्हायचं. जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याला जग नाही. जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याला कुठे जग आहे मला. जागा झालेलं स्वप्न आहे काय. ब्रह्मरूप होणं म्हणजे स्वप्नात जसं जागा होणं तसं स्वरूपाला जागा होणं. दिसले तरी स्वप्न काय. बघा दिसलं तरी ते स्वप्नासारखं आहे. जग नाही, लोक नाही, जग नाही, लोक नाही, विद्या अविद्या नाही. बघा विद्या नाही का अविद्या नाही. विद्या तरी कुठली महाराज. मग त्याला कशाची वासना होणार. कसली वासना म्हणा. निर्वासन होणं. विद्या अविद्या घालवायसाठी विद्येची गरज आहे. पण विद्या संपन्न करणं महाराज एक मोठा खोडा आहे. साखळीची जयली सोन्याची विडी आहे. त्याला अविद्या कशीच असणार मला. कशाची वासना असणार मला. निर्वासन का राहतो तो. त्याला निवर्त काय राहिलेलं नाही. निवर्त झाल्यामुळं प्राप्तव्य त्याचं स्वयंसिद्ध आहे. खरं प्राप्तव्य ते आहे. प्राप्त करायचंच काय ज्यावेळी राहिलेलं नसतं त्यावेळी खरं प्राप्त. देवापेक्षा देह श्रेष्ठ समजतो त्याला देह वासना आहे अशी समजावी. देवापेक्षा देहाला समजतो श्रेष्ठ त्याला देह वासना आहे. मग ती उपास तापास करत नाही, तीर्थयात्रा करत नाही, कष्ट होते ना याला. देवापेक्षा जग श्रेष्ठ समजतो त्याला लोकवासना आहे समजावे. देवापेक्षा जग ज्याला श्रेष्ठ समजतो त्याला लोकवासना आहे. विद्या शिकून विद्वान होण्यात कृतार्थ समजतो त्याला शास्त्र वासना आहे समजावे. विद्या शिकायची आणि विद्वान व्हायचं. शास्त्राची वासना आहे हे ठरवायचं महाराज. या वासना सगळ्या घातक आहेत. मग शास्त्र शिकायचं का नाही. शास्त्राला अत्यंतिक महत्व आहे महाराज. शास्त्राशिवाय पाय देखील आपला पडू नये. तुम्ही कसं चालायचं तुमच्या मनात काय विचार पाहिजे की शास्त्रानं सांगितलंय. विचार कोणची नाही अविचार कोणचे मला. शास्त्र जगावं बोलावं नाही मला. शास्त्र बोलण्यासाठी नाही, शास्त्र जगण्यासाठी आहे मला. अहितापासून ही काढती ही तर देऊन वाढवती नाही का. श्रुती प्रवृत्ती माऊल जगा. तुम्ही ह्या मार्गाने जाऊ नका. वाईट आहे ते. अधोगतीला जासाला नरकात जाऊन पडशीला सांगणारं शास्त्रच आहे.
या वाटेनं जावा, तुमचं कल्याण होईल. सांगणारं शास्त्र आहे. पण अंगाला लावून घेऊन ते करायचं. स्वतःसाठी शास्त्र संपादन करायचं, बोलायसाठी नाही. जगात असेल तसे दिवस काढणे बघा. म्हणजे त्याला ध्येय वासना नाही. झालं. आता इथे दिले बघा मी. असं तसं ठेविले अनंत आहे. राहावे म्हटलंय, राहायला पाहिजे, राहायच नाही. चित्ते असू द्यावे समाधान. कारण का व्हायला उद्वी दुःखाची केवळ भोगणे निवड संचिताची. असं व्हाय नको होतं, तसं व्हाय नको होतं, तुझ्या हातात काही नाही. केवळ व्हायला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचित. संचितातनं भोगूनच तुम्हाला घेते. म्हणून आहे तसं राहा आनंदात. तुझ्या स्वरूपाला धक्का लाव. साधनेत काही बिघाड करू देऊ नको, एवढं कर्म झालं. जगाला कवडी किंमत देत नाही त्याला लोक वासना नाही. मला काय जगाला किंमत द्यायची महाराज? जगाला कवडी किंमत देत नाही त्याला लोकाची वासना नाही. काय लोकांकडनं तुम्हाला मिळवायचं आहे नाव सांगा? किती दिवस लोकांच्या पाठीमाने फिरवायचं आहे, फिरायचं महाराज? बरं, काय लोकांचा आपला संबंध आहे? आपला संबंध ठेवायचा असला तर एक देवाशी ठेवा, सद्गुरूशी ठेवा, नाहीतर आत्मभाव कायमचा ठेवा. तो राहीत नाही म्हणून या दोन्हीशी संबंध ठेवा. नाहीतर तू ज्ञानोबाराने सरळ सांगितले महाराज. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित करा त्याची सेवा. कारण का आत्मसेवा करणं फलीभूत आहे महाराज. आणि आत्म्याची तुम्ही नाही सेवा केली तर अधोगती आहे महाराज. कारण का आत्माचं प्रेमास्पद प्रेम करायला योग्य आहे. प्रेमास्पद आत्माच प्रेमास्पद आहे. तुम्ही आम्ही प्रेम करतो तो आत्मसंबंधानं का देह संबंधानं का त्याच्या संबंधानं? लोक म्हणतात तुमच्यावर आमचं लय प्रेम आहे, तुमच्यावर आमचं लय नाटक आहे. तो होय का नाही? मग कधीतरी तू मनुष्य जर उलटा झाला तर ते प्रेम टिकतं का? नाही टिकल. म्हणून प्रेमाची जागा सांगत असताना या आत्मप्रेमा संबंधानं सूक्ष्म शरीरावर प्रेम आहे, सूक्ष्म शरीर संबंधानं स्थूल देहावर प्रेम आहे, स्थूल देह संबंधानं पुत्रावर प्रेम आहे, पुत्राच्या संबंधानं पुत्रमित्रावर प्रेम आहे. खरं प्रेम कुठं आहे? आत्म्यावर आहे. एक 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 बदलत येतं. पुत्राचा मित्र जर बदलला तर लागले समजते त्या पोराच्या नादाला लागू नको. पोरगा बिघडला तर माझा त्याचा काही संबंध नाही म्हणते, जाऊन तिकडे. या शरीरावर काय तर डोका काढा म्हणते. डोका एखादा काढायला लागला तर काढा. सूक्ष्म शरीरावर जरी आले कधी महाराज तर तिथलं प्रेम ते परमात्मा ते देखील बाधित होतं महाराज. खरं प्रेम कोणावर आहे? आत्म्यावर. विद्वान होण्याकरता विद्या शिकावी वाटत नाही त्याला शास्त्र वासना नाही. झालं. विद्वान होण्यासाठी विद्या शिकावी वाटत नाही त्याला शास्त्र वाचन नाही म्हणत. विद्या पाहिजे महाराज, पण विद्येने विद्वान जगावं, होण्याकरता पण विद्वान होण्यासाठी नाही महाराज. आणि खरोखर सुनील दादा तुम्ही आम्ही इथे येतोय ते कुणावर तरी तुम्ही उपकार मानू नका. माझ्या सकट मी स्वतःसाठी सगळे. जोपर्यंत या श्वासोश्वास आहे तोपर्यंत हे कानावर पडून दे बाबा. आणि मग केव्हा डोळं झाकायचं तसं झाकून द्या. काय तू करायचं ते बाबा करून दे. मग ते त्याच्याकडे काय असं कर तसं कर मागायला. कारण का आमचं जर काहीतरी विपरीत असलं तर त्याच्यावरती साकडंच आहे का नाही? हा, करत राहूया. करायला पण चुकायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. अशा रीतीने या सर्व दोषातून पार पडावे लागते. बघा, अशा रीतीने या सर्व दोषातनं महाराज पार पडावं लागतं. म्हणजे तो मुक्त होत असतो. दोषातनं तुम्ही पार पडला की मुक्तच आहे. हो, मुक्त होता परी बळे झाला बरे घेऊन या छंद माझे माझे माझं माझं घेतलं म्हणून हे सगळं झाले दोष महाराज. दोषातनं ज्यावेळी निवृत्त होईल तुम्ही स्वयंसिद्ध परमात्मा जसाच्या तसा आहे महाराज. पण जगात ब्रह्मप्राप्तीला कवडी किंमत असते. झाले. पण मला जगात खरं प्राप्तव्य तेच आहे. हो, त्याच्यासाठीच मानवाचा जन्म आहे, त्याच्यासाठी संतांचा कळवळ आहे. हो, नाही भगवंताचा कळवळ आहे.
जया लागे पांडवा पायपा जया लागे पांडवा अरे देहाची या गावा तो कार्यार्थ गावा विसरून जाय म्हटले महाराज. ज्याच्यासाठी द्यायला आलेत महाराज ते सगळे महाराज बाजूला विसरून गेलेत आणि नको ते करायला लागल्यात. आणि कल्पना कसली आहे, दुःख नको आणि सुख पाहिजे महाराज. पण कवडी किंमत मिळत नाही त्याला महाराज. पण तो भाग्यवान. पामरात लोकमान्याची किंमत असते. बघा पामरात लोकमान्याची किंमत असते, प्रवृत्तीशास्त्रात जगमान्याची किंमत असते. प्रवृत्तीशास्त्र जग मानण्याची किंमत असते. जग मानतं त्याला एखाद्या माणसाला. योग्याला जग मानत होते ना प्रवृत्तीशास्त्र. भक्त योगी हे देवप्रिय असतात. भक्त आणि योगी देवाला प्रिय झालेले असतात. त्यांना अध्यात्माचा बोध करणे फार कठीण कठीण आहे. जाते. त्यांना अध्यात्माचा बोध करायला फार कठीण जातं महाराज. सामान्य माणसं बरी, त्यांना बोध करायला फार कठीण जाते महाराज. कारण वरच्या टोकावर असतात ना. नामदेव राहायला महाराज केवढा नामदेव राया अंगावर धावून गेला ना. असली संत असतात काय, तसे संत असतात काय, काय नाना प्रकारचं बोलला ना तो महाराज. देवाय असली संत म्हणायचंच काय. हां कारण परलोक मानणारे देव मानित नाहीत. स्वर्गात परलोक मानणारे देव मानत नाही. देव मानणारे ब्रह्म मानित नाहीत. देव मानणारे ब्रह्म मानत नाहीत. ब्रह्म न मानणाऱ्याला ब्रह्म सिद्ध करून दाखवण्याकरता हो. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुमता कर्तुम शक्ती मानावी लागते. आता ब्रह्म नाही असं म्हणायला आला तर त्याला त्याची अनुभूती यायला सांगायला महाराज सांगणाऱ्याकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असावी लागते महाराज. हे विशेष रूपाने आहे महाराज. चांगदेव हे मुमुक्षु नव्हते, जगमान्य होते. चांगदेव मुमुक्षू नव्हते महाराज, जगमान्य होते. मुमुक्षू वेगळा, त्याला एवढी अडचण येत नाही महाराज. ब्रह्मजन्याची इच्छाच नाही. त्याचा श्रद्धा असते महाराज, प्रतिबंध असत, तो गोष्ट वेगळी महाराज. पण साधकाची श्रद्धा असते सद्गुरूवर शास्त्रावर महाराज. हे मुमुक्षू नव्हते, जगमान्य होते महाराज, देवमान्य होते महाराज. लोक त्याला मानत होते महाराज. त्यांना प्रथम जडविंत चालवून पाडावे लागले. बघा अगोदर महाराज ते वाघावर बसून आले महाराज. एवढं झालं तरी महाराज आपली प्रतिष्ठा सोडायला तयार नाहीत महाराज. त्यावरून खाली उतरायला माझं केवढं ऐश्वर एवढं तरी बघून देत म्हणले ते. आणि मग वाघावर बसून आले. हातात कुणाचा होता? सर्पाचा. म्हणजे दोन्ही क्रूर प्राणी होते हो. रेड्यावर बसून जायला काय सोपं आहे महाराज, कसला तरी चाबू घ्यायचा काय सोपं आहे महाराज. पण क्रूर प्राणी, प्रतिकूल प्राणी अनुकूल करून त्यांच्याशी खेळणं सोपं आहे. आणि हे एकदा बघून द्यात म्हणले कोण मी आहे. 1400 शिष्य होते महाराज. ऐश्वर एकदा दावावं असं वाटलं महाराज. आणि मग तिकडं आल्याबरोबर निवृत्तीनाथांनी महाराज ज्ञानोबरायांना हे केलं. अरे आज योगी आपल्या भेटीला आहेत. अनेक लक्षात ठेवायचं तुम्ही. आम्ही कोणी वारकरी आपल्या घरात येते महाराज, त्यांना काही कमीपणा येतोय. नमस्कार करावा, 2 पावलं पुढे जावं महाराज. बसलेली जागा सोडावी, 2 पावलं पुढे जावं. ते दारात दिसायला बरोबर आणि जाताना 2 पावलं त्याला घालीत जावं. टाटा इथनंच करून या जावा. आमचं चाललंय महाराज, इथंच आपण पोचतोय. अरे ज्ञानोबा एक चांगदेव आपल्या योगी भेटीला येतोय, चल पुढं म्हटले. तो वाघावर बसून येतोय. कशावर जायचं बघ. चालली जड भिंती आगली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जड भिंत चालवल्याबरोबर ते असं लागलं करायला महाराज. मी वाघावर बसून आलोय, चेतन आहे ते, चालतं बोलत आहे. जडावर बसून आले, मला अजून ते झालेलं नाही महाराज. आणि होणं शिकायला नाही. मग ते लोटांगण आलं महाराज. म्हणजे होता तो अहंकार घालवला महाराज. आणि तो गेल्याशिवाय महाराज मी युग अमका मी युग तमका हे जोपर्यंत आत आहे ना तोपर्यंत बोधाला जागा मिळत नाही. बरोबर आहे. होतं ते महाराज, लसत होतं महाराज. ते नामदेव राहायला वाटतं तो माझ्यासारखा देवाजवळचा दुसरा कोणच नाही महाराज.
म्हणून त्याला कच्चा ठरवला, याला कोरा ठरवला महाराज. आणि ही ज्ञानोबरायांची महान मोठी युक्ती आहे महाराज. आमच्यासारख्याचं तिथं काय आलं नसतं हा का या माणसापोडणी. आणि एवढी माणसं आंधळी राहिली तर तुमचं आमचं काय, हे विशेष दावायचं होतं त्याच्यातलं. हे विशेष रूपा नाही महाराज. लोक इकडे लक्ष देण्यात झाल्यात महाराज. अरे योगी म्हणजे काय सामान्य माणूस आहे का तो? हा? नामदेव असं का तुमचा आमचा एक दोन्ही वारसा तो वारकरी आहे काय? चौयुगाचा भक्त जाणार नामा. किती युगातला? एका दोन नाही महाराज. प्रल्हाद तोच आहे, अंगद तोच आहे, उद्धव तोच आहे, आणि मग नामदेव तोच आहे. तरी पण महाराज कच्चा राहिला. तुमचं आमचं कुठं भांड बसायचं? एवढ्या लोकांना सद्गुरूला शरण जाऊन ओळख करून घ्यावी लागते, तर आपण करून घ्यावी का नको? काय लोक आमच्या समोर आले की लोक ब्रह्मज्ञान आत्मभाव स्थिती सुरूच करतात नाचायला. आता काय, अरे काय करायला लागलायचा बघ देवा. त्यांनी म्हटले कुठं का म्हटलंय बघ. अजून हरिपाठाचा पहिला अभंग सरळा लागत नाही तुझा. काय तमाशा चाललाय महाराज. हे कर्तुम अकर्तुम अनिता कर्तुम त्यांच्याकडे शक्ती होते. अहंकारावरून खाली उतरलं आणि मग बोध केलाय महाराज. बोधासाठी एवढी ऊर्जी तयारी लागते महाराज. पात्रता लागते. तयारी एवढी लागते महाराज. तुमचं पाठपाठांतर असून दे नाही तर नसून देत. पात्रता योग्यता. चित्ताची जी तयारी आहे चित्त रिकाम पाहिजे बघा. हे बघा झाडावडी बसायला तर आपण फुकून बसतोय केर कचरा काढून. देव बसवायचा आहे किंवा आत्मसाक्षात्कार व्हायचा आहे. कसं अंतकरण पाहिजे का? हा. देव असे चित्ते त्याची घडावी संगती. चला त्यांना प्रथम जडभिंत चालवून पाडावे मला लागले जड भिंत चालवून पाडावं लागलं म्हणजे अहंकारावरनं खाली उतरलं महाराज. व मग चांगली पासष्टी शिकवली. आणि मग सांगितलं महाराज. महाराजाकडे जातोय दावीत बसू नका. दिवस ते कुठेतरी ही येत नाही तर आम्ही जातो, ही येत नाही. महाराजाला वाटतं एवढी लोक आमच्याकडे येतात. हे कुठं नाही कुठं तरी ते बसलेलंच असते महाराज दौडून. सहज व्यवहार व्हावा महाराज. बरोबर आहे. व्यवहार तरी करायचा महाराज, पण व्यवहार फलीभूत कुठेही त्याला डाग लागता कामा नये महाराज. आणि ही जोखीमदारी त्यावेळी गुरुजीने अगदी ठोकून 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 बसवलेले आहे महाराज. गुरुजींचं बोलणं सामान्य नव्हतं महाराज. हे कांद्यावाजाचं नाही म्हणून सरळ सांगायचं. तू नाही आलास तर मला इसकटावं लागत नाही. तू आलास तर बाहेर नाही तर स्वयंसिद्ध आहे म्हणायचे. काय त्यांचं असं करावं लागतं महाराज. हे करतात ते महाराज. त्याच्या ठिकाणचा जो अधिकार आहे तो संपन्न करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे महाराज. म्हणून सद्गुरू एक ताव घेतला तो महाराज. त्याला श्रेष्ठत्व का दिलं तरी हे त्यांच्या भूमिका आहेत महाराज. आला तसं त्याला घे मंत्र्यांचा नाही म्हणत महाराज. हे अलीकडे सगळं चाललंय महाराज. तुझं काय नाही काय होईल पहिले जाणून घेऊन मग ती कार्य करत राहतात महाराज. कारण का येता आलेलं ती कोणतरी नाही, त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि त्याची फसवणूक होऊ नये ही त्यांच्यावर जबाबदारी असते महाराज. म्हणून ज्ञानोबा आहे तिथं पुरे पडलेत. तुम्ही आम्ही नाही, पुरे पडलेत. पुरे कुणाला? सांगदेवाला उपदेश करायला ज्ञानोबा आहेच पुरे पडले महाराज. पुरे पुरे पडले. चांगदेव पासष्टीत गुह्यतम सांगितले आहे. झालं. चांगदेव 65 गुह्यतम सांगितलं. जगात जे कुणाला पटत नाही हो. ते सांगणे त्याला गुह्य म्हणावे. जगात कुणाला पटत नाही ते सांगणं गुह्य म्हणावं. सांगणारा फजित पावेल त्याला गुह्यतर म्हणावे. सांगणारा फजित पावल त्याला गुह्यतर म्हणावं. सांगणारा मार खाईल त्याला गुह्यतम म्हणावे.
सांगणारा मार खाईल त्याला गुह्यतम. खायला लागू दे मार, एखाद्याचं कल्याण होत असेल ना, काय अडचण नाही महाराज. जगाची फिकीरच करून चालत नाही महाराज. सरळ सांगितलं, तुझ्या हातनं माझा घात व्हायचा असला तर होऊन दे म्हणून सरळ सांगितलं. पत्र आलं त्यावेळी उत्तर आहे त्याला. आणि कुठंतरी नाही झाडावडी बसून कीर्तनात सभेत. चला, भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये कर्म सांगितले ते गुह्य सांगणे आहे. बघा, भगवंतांना अर्जुनाला गीतेत कर्म सांगितलं ते गुह्य आहे. उपासना सांगितली ते गुह्यतर सांगणे आहे. उपासना सांगितली गुह्यतर आहे. कर्म सांगितलं गुह्य आहे. उपासना सांगितली गुह्यतर आहे. ज्ञान सांगितले ते गुह्यतम सांगणे आहे. ज्ञान सांगितलं ते गुह्यतम, उत्तम. सगळ्या गुह्यातलं गुह्य उत्तम. इति गुह्यतम शास्त्रम. इथे गुह्यतम उत्तम शास्त्रम. आमच्या संतांनी देखील प्रथम आपल्या घरादारावर देहावर तुळशीपत्र ठेवले व तुम्ही शिका म्हणत फिरले, पण हे कुणाला पटत आहे? बघा, संतांनी काय केलं हो महाराज? आपल्या घरादारावर देहावर तुळशीपत्र ठेवल्याने तुम्ही शिका म्हणून महाराज पाठीमागे लागले. कोणाला पटायला लागले महाराज? त्या गणपतीच्या बाया बघायला किती माणसं हो. काय देवा करायचं. गणपतीच्या नव्हत्या. गणपती किती किती आनंदानं असेल तिथे नाव सांगा. आणि काय अधोगती का सदगती महाराज? इकडे माणसं का तिकडे माणसं? मार खावा का सुनीलाचा पूजा करून घ्यावी. मार खायला आला तर लावून. जगाने किती चितू, काय जगाचा नाही आपला संबंध आहे. देहाचा संबंध सोडायचा तर जगाचा नाही आपला काय संबंध आहे? अगदी अगदी बरोबर. धक्काच लागत नाही तुमच्या स्वरूपाला हो. जसं आहे तसंच आहे मला. वरला आल्याने शेवाळ तेवढं घालून टाकायचं आहे मला. काय म्हणायचं नाही सांगा. हो. आणि त्याच्यासाठी बळकट काच बांधून महाराज व्यवहार करतच राहायचा. सद्गुरूला पुढे ठेवायचा नाही तर त्या बाबाला पुढे ठेवायचा. तो संकट झाल्यावर काय जग करायचं महाराज? आणि तो नसला तरी जगाचं काय येणार आहे तर? आपला बळकट मात्र निश्चय पाहिजे महाराज. त्रिपुटी नाही. मी एकला आहे म्हणजे एकीकडे आणि माझं सैन्य सगळं एकीकडे आहे. तुला काय घ्यायचं ते बघ. मी काय बाकीचं काय करणार? दोन गोष्टी सांगितल्या तर सांगेन म्हटलं. काय काय नाही. तुझं काय काम म्हटलं? त्या गोष्टी काय मला माहिती नाही का तू न सांगायला? सगळं सैन्य घेतलंय. एकला जर नसता तर काय झालं असतं महाराज? सांगितल्या चार गोष्टीच महाराज. पण काय सांगितलं महाराज? केवढं सांगितलं महाराज? त्रिपुटी नाही. त्रिपुटी नाही. एक संवितच आहे. जरी कथानक ऐकलं तरी इथं कुठंतरी अशा लावून घ्यायच्या. ते संदर्भ आपल्याला लावून घ्यायचं महाराज. तिथं भगवंतानं काय केलं त्या काळात ते गरजेचं होतं महाराज. तसं आपलंही कार्य करतो. तुम्हाला कुठलेही संकट येऊ देणार नाही महाराज. कोणा करवी कसना ते संकट पार पाडल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उगच गाठल्यात ती तिने शब्द. आमचा विश्वास नाही का तो येत नाही हो. विश्वास नाही. आपण अजून कुठंतरी अपुरं पडतो महाराज. अपुरं पडतो. चला. त्रिपुटी नाही. एक संवितच आहे. त्रिपुटी नाही महाराज. एक संवितच आहे. कुठं त्रिपुटी तुमची सुषुप्तीत आहे नाव सांगा. असे सांगणे म्हणजे ते गुह्यतम सांगणे आहे. त्रिपुटी नाही, एक संवितच आहे महाराज असं सांगणं म्हणजे गुह्यतम सांगणं आहे. उत्तम आहे ते. कारण का एक परमात्माच आहे. त्रिपुटी नाही, एक संवित म्हणजे परमात्मा. त्रिपुट म्हणजे हे जग महाराज. ते जग या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी झालेलं नाही, होणं शक्य नाही आहे. ते जरी दिसला तर त्रिपुटी रूपानं तोच आहे. दुसरं काय झालेलं नाही. त्रिपुटीत स्वैराचार, यज्ञ, याग, देवधर्म असणे हे
सापेक्षित श्रेष्ठ कनिष्ठ आहेत. बघा त्रिपुटीत स्वराचार, यज्ञ यज्ञयाग, देवधर्म असणे हे असणे सापेक्षित भाव आहे. त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहेत महाराज. हे त्रिपुटीत. हो. स्वैराचारापेक्षा यज्ञयाग करणे श्रेष्ठ. आता वाईट स्वराचारापेक्षा यज्ञयाग करणं चांगलं आहे महाराज. यज्ञयागापेक्षा देवधर्म करणारा श्रेष्ठ. आता यज्ञयाग म्हणजे स्वर्गाधिक मिळवायसाठी आहे का लक्षात आलं? त्याच्यासाठी देवदेव करणारा, उपासना करणारा चांगला महाराज. पण हे सर्व त्रिपुटीतलेच. सगळं त्रिपुटीतलंच आहे महाराज. म्हणून उपासना करायला तुम्हाला भेद स्वीकारावा लागतो महाराज. सुतकातले सोहळे असल्यासारखे आहे. सुतकातलं सोहळं असल्यासारखं आहे. आंघोळ केली पण अजून देवाकडे यायला आधार नाही. अजून 12 दिवस व्हायचा आहे. दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी सुटली हां. तरी शून्य नाही. बघा तदृश्य द्रष्टादर्शनी त्रिपुटी जरी सुटली तरी शून्य नाही. कारण का एक शून्यवाद आहे आणि त्रिपुटी हा भेदवाद आहे. हे दोन्ही काय मांडवं येतं. हो त्रिपुटी असणे म्हणजे द्वैत झालं. त्रिपुटी असणं म्हणजे द्वैत, व काहीच नसणे म्हणजे शून्य. काहीच नसणं म्हणजे शून्य. पण शून्य असेल तर काहीच नाही हे सांगितले कसे? कोणी सांगितलं? शून्य जर असेल तर शून्य काय काय नाही म्हणते काय? हे शून्य आहे असं म्हणणारा कोणतरी असतो ना, शून्यापासून वेगळा. तू त्याच्यापासून वेगळा. म्हणून शून्य नाही व त्रिपुटी कल्पित आहे म्हणून द्वैत नाही. आता शून्य नाही, त्रिपुटी कल्पित आहेत म्हणून द्वैत नाही. कारण का कल्पित वस्तू स्वरूपानं सत्य नसते महाराज. कल्पित म्हणजे कल्पना केलेली आहे. दुसरं काय महाराज? त्या वस्तूची तिथं तुम्ही त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची कल्पना केली. कल्पित 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 म्हणजे काय? त्या अलंकाराला जरी तुम्ही आकार दिला आणि नाव दिलं तर तुम्ही कल्पनाच ती आकाराची केली का? कल्पनाच. आणि नाव तरी कोणी दिलं? कल्पनाच. कल्पनाच आहे तिची. अर्थात तीनपणे विण म्हणण्यात दृश्य सुटले. आता तीन पदांवित असं म्हणण्यात दृश्य सुटलं. द्रष्टा सुटला द्रष्टा सुटला व दृष्टीही सुटली. दृष्टी सुटली महाराज. दृष्टी गेली की द्रष्टा राहत नाही. दोन्ही गेलं की संपूर्ण दृष्टी कुठे राहील महाराज? आवाजचे दृक शिल्लक राहिले. आता त्याला आवाजचे म्हणजे आहे नाही म्हणणेपणा नाही. आवाजचे दृक मात्र शिल्लक राहते. दृकला वाचकता येते त्यावेळी त्याला गुण लागत असतो. दृकला वाचकता आहे काहीतरी म्हणावं लागतं ना, गुण लागला बघा त्याला. उदाहरणार्थ जन्मलेल्या बाळकाला वाचक नाव नसते. जन्माला आल्याबरोबर त्याला काय वाचक नाव आहे का? नाही. उपजल्या बाळकाशी नाव नाही तर पाहिजे. हो मग ठेवलेली नावेशी ओढ देतो. नंतर नाव ठेवावे लागते. नंतर मग त्याला नाव ठेवावं लागतं महाराज. मग बाळकाच्या स्थूल देहाला वाचक नाव नाही तर त्यातल्या आत्म्याला कुठले नाव असेल? बघा त्या मुलाच्या स्थूल देहाला जर नाव नाही तर आतल्या आत्म्याला नाव कुठलं महाराज आलंय? स्थूल देहात लिंग देह, स्थूल देहात लिंग देह, व लिंग देहात आत्मा. लिंग देहात आत्मा. तो आत्मा कळला नाही म्हणून कारण देह. आता तो आत्मा कळला नाही मग अज्ञान मानलं बघा. कारण देह यालाच कार्यावरून कारणाची सिद्धी. व लिंग देहाला राहण्याकरता स्थूल देह. देह दिला. मग आता लिंग देहाला राहण्यासाठी स्थूल देह दिला. लिंग देहाला कारण देहाला नाव नाही तर लिंग देहाला कारण देहाला जर नाव नाही तर आत्म्याला कुठले नाव आहे? बघा आणलं का? आत्म्याला कुठलं नाव महाराज? सदेह आत्म्याला नाव नाही तर देहातीत आत्म्याला कुठले नाव आले? आता इथं सदेह आहेच आत्मा तरी पण त्याला नाव नाही तर देहातीत असणाऱ्या आत्म्याला कुठलं नाव? पूर्ण बाहेर काढलं. तर शंका दृक संवित ही नावे आहेत ना? आता दृक म्हणतात, संवित म्हणतात, ही नावं आहेत ना. आणि शंका घेतलीच महाराज. उत्तर सापेक्षित आहेत. हो सहस्रनाम सगुण देवाला नाहीत.
खाली ठेव. निर्गुणाला तर नाहीच नाही. सापेक्षित नावं ठेवलेत महाराज एकमेकाच्या येणं. सहस्र नावं, सहस्रनाम सगुण देवाला नाही, सहस्र नाव सगून देवाला नाही. निर्गुणाला निर्गुणाला तर नाहीच नाही. निर्गुणाला तर नाहीच नाही. ती साकार देवाला नावे आहे. तशी सहस्र नावं साकार देवाला आहे. सगुण देवाला सर्वज्ञ सर्व शक्तिमानता आहे. आता सगुण देवाला सर्वज्ञ सर्व शक्तिमान. निर्गुणाला अस्थिभाती प्रिय रूपता आणि आहे. निर्गुणाला काय म्हटलं? अस्थिभाती प्रिय म्हटले. एक नावाचा देव दुष्टाला छळीत असतो, नावाचा देव दुष्टाला छळीत असतो भक्ताला सांभाळीत असतो. आणि भक्तांचा सांभाळ करतो. दोन तटस्थ लक्षणाचा देव जगात सर्वज्ञ सर्व शक्तिमानता दाखवित असतो. आता तटस्थ लक्षणाचा देव जगत कारण असणारा, जगात शक्तिमान सर्वज्ञता ते असतो त्याच्याकडे. तो सर्वज्ञ आहे, शक्तिमान आहे. आता तीन स्वरूप लक्षणाचे देव जगाला आधार असतो. आणि स्वरूप लक्षणाचा देव जगाला आधार अधिष्ठान तोच आहे. कसं कसं घेतात ती? नावाचा देव दुष्टाला छळीत असतो. आता नावाचा जे म्हणजे अवतार घेऊन आले, रामकृष्णारे आता अवतार आले ना, भक्ताला सांभाळीत असतो. भक्ताचा सांभाळ करतात, दुष्टाचा छळ करतात ते. तटस्थ लक्षणाचा देव आता जगत कारण असणारा, जगात सर्वज्ञ सर्व शक्तिमानता दाखवित तो जगात सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तुमचं आमचं भोगवून घेणार आहे ना तो. त्याला तटस्थ लक्षण म्हटले. तीन स्वरूप लक्षणाचा देव जगाला आधार असतो. आता स्वरूप लक्षण अधिष्ठान रूपाने. निवळ ब्रह्म. हा निवळ ब्रह्म. हा ते जगाला अधिष्ठान असतो महाराज. त्याच या ठिकाणी दृक असे म्हटले आणि आहे. त्याच अधिष्ठानाला दृक असं म्हटलंय. ते दृक द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटी वाचून स्वयंसिद्ध लक्षात ठेवावे. आता ते दृक जे आहे ते तुमची ही त्रिपुटी दृक द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी रहित स्वयंसिद्ध आहे. ही त्रिपुटीच्या अगोदर होतं, त्रिपुटी गेल्यावर देखील आहे, आणि त्रिपुटी असली तरी ते जसंच्या तसं आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही आणि त्याच्यापासूनही काही उत्पन्न झालेलं नाही, म्हणून निर्विकार आहे. अथवा दुसरा दृष्टांत देतात. तर त्याला दुसरा एक दृष्टांत देतात. नुसदे मुक जैसे देखी जतसे दर्पण मिसे वायाची देखणे ऐसे गमुलागे विसावी होवे. अर्थ आपलेच द्वैत रहित असलेले नुसते मुख आरशाच्या निमित्ताने बघितले जाते, पण विचार करून पाहिले असता आरशात दिसणारे प्रतिबिंब हे वायाच आहे असे वाटू लागते. विवरण दृष्टांत हे श्रोत्याच्या समजुतीकरता दिले जातात. सिद्धांत पटवून देण्यासाठी, त्या श्रोत्याला समजून देण्यासाठी दृष्टांत दिले जातात, पटवून देण्यासाठी. चांगदेव 65 व अमृतानुभव या दोन ग्रंथात प्रमाण दिलेले नाही. चांगदेव 65 आणि अमृतानुभव ग्रंथ इथं प्रमाण दिलेले नाहीत. दृष्टांत व अनुभव हे दोनच सांगितले आहेत. दृष्टांत दिला एखाद्या अनुभवानं पटलं नसेल की त्याला दृष्टांत द्यावा लागतो. अनुभवानं पटला तो उत्तम अधिकारी, ज्याला दृष्टांत द्यावा लागतो तो मध्यम अधिकारी, आणि प्रमाण सांगावं लागतं त्याला कनिष्ठ अधिकारी. कारण श्रोत्यांचा वक्त्यावर विश्वास नसेल तर त्याला प्रमाण सांगावे लागते. त्याला श्रोत्यांचा वक्त्यावर जर विश्वास नसेल तर त्याला प्रमाण सांगावं. तुकोबर आहे असं म्हणतात, ज्ञानोबर आहे असं म्हणतात, सांगावं लागतं. आणि वक्त्यावर विश्वास आहे पण पटत नाही, मग त्याला दृष्टांत सांगावा लागतो. आता वक्त्यावर विश्वास आहे पण पटत नाही ना, मग त्याला हे दृष्टांत द्यावे लागतात महाराज. काय असेल ते तिथं विषय येईल तसा. नास्तिक लोक प्रमाणाकडे बोट करीत नाहीत व वक्त्यावर विश्वास ठेवत नाही. आता नास्तिक लोक प्रमाणाकडे बोट करत नाहीत, वक्त्यावर विश्वास ठेवत नाहीत. कुणाचं काय? असे ते स्वतंत्र असल्यामुळे त्यांना कुणाचेही पटतच नाही. स्वतंत्र असतात महाराज, कुणाचंही पटत नाही महाराज. चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास होता, पण सहसा हे पटत नाही, म्हणून ते या ओवीतून दृष्टांत देतात. चांगदेव महाराजांचा ज्ञानोबरायावर विश्वास होता महाराज, महत्वाचं आहे महाराज, पण पटत नव्हतं म्हणून या ओवीतून त्यांना दृष्टांत देऊन पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे महाराज. जसे दर्पण पुढे घेतले तर आपले केवळ विवास्त मुख आरशाच्या उपाधीने आपणच आपल्याला पाहते,
आता समोर आरसा घेतला की आरसा समोर आला की आपलंच ग्रीवास्तव मुख जे आहे मानेवरचं तेच आपण आपल्याला पाहतो महाराज. त्यावेळी बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व असे कल्पित दोन धर्म एका मुखावर आल्यासारखे वाटतात. आता ते आपणच आपल्याला पाहत असतो महाराज. पण आरशाच्या उपाधीमुळं तिकडं दिसणारं प्रतिबिंब आणि मुखाच्या ठिकाणी बिंब हे वायाची त्याच्यावर धर्म आलेले असतात. बिंब प्रतिबिंब हे धर्म तिथं आलेले असतात महाराज उपाधी संबंधानं. तैसे नवचता भेदा संमिती गमे त्रिदा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या 21वी होईल. अर्थ त्याप्रमाणे भेदाला प्राप्त न होता संमिती 3 प्रकारची झाली आहे असे वाटते. हे चांगदेवा, तू हीच प्रसिद्ध असलेली उपपत्ती जाणून घे व याचाच पुन्हा पुन्हा विचार कर. विवरण. एक संमिती त्रिधा गमे म्हणजे वाटे. आता एकच समिती त्रिजागामी म्हणजे आपल्याला प्रचितीला येते वाटते तसं द्रष्टादृश्य दर्शन. पण न वचता भेदा म्हणजे स्वरूपात भेद न होता. आता जरी वाटत असलं तर मूळ स्वरूपात काय भेद न होता ती प्रचिती येते. प्रचिती जरी येते पण स्वरूपात काय भेद झालेला नाही. आणि प्रचिती काली महाराज ही समजूत होणं अत्यंतिक गरजेचं आहे. यावरून भेदाचा भास आहे हे सिद्ध होते. मग याच्यावरून जेवढा आपल्याला भेद दिसतो ना तो आभासी काय एवढं सिद्ध झालं म्हणजे भास आहे. आणि भास एकदा कळला की मनुष्य त्याच्यावरचं सत्य तो काढून टाकतो. अभेदात व्यवहार होत नाही. अभेदात व्यवहार होत नाही. व्यवहार भेदात आहे पण भेद सत्य नाही. आता व्यवहार भेदात आहे पण भेद सत्य नाही. आणि भेद सत्य नसल्यामुळे त्या अधिष्ठानाला काय धक्का लागत नाही. हे साधू संतांना शिकवावे लागते. जगात असे 3 वर्ग आहेत. आता हे साधू संतांना जगाला शिकवावं लागतं. बरोबर आहे. जगात असे 3 वर्ग आहेत. 1. भेद नाही व भेद दिसतही नाही. आता एक वर्ग आहे भेद नाहीच आणि दिसतही नाही. 2. भेद दिसतो पण वास्तव नाही. आता दुसरा आहे तो भेद दिसतो पण वास्तव म्हणजे खरा भेद नाही, कल्पित भेद आहे. 3. भेद वास्तव आहे असे म्हणतो. आणि तिसरा वर्ग जो आहे जे सत्य मानणारा भेद वास्तव आहे म्हणजे खरा भेद आहे मानणार आहे. मनुष्याने वास्तव भेद मानू नये. आता काय करावं महाराज? वास्तव भेद मानू नये महाराज. वास्तव भेद मानणे पाप आहे. बघा अगोदर तर नाहीच महाराज. दिसलं तर कल्पित मान पण वास्तव म्हणजे जग सत्य मानू नको. जग सत्य मानणं, वास्तव भेद मानणं, खरा भेद मानणं पापातलं पाप आहे महाराज. कारण का तिथनंच पुढे संसाराला सुरुवात आहे महाराज. दुजे जवळ घडे. प्रतिकाली भेद मानणारा शहाणा. प्रतिती कालापुरती भेद मानणारा शहाणा असू दे. भेद व्यवहारकाली भेद मानणारे मंद. व्यवहारकाली भेद मानणारे मंद आहे. पण भेदाला सत्यत्व तर देऊच देऊच नाही. नाही. भेदाला सत्यत्व तर देऊच नाही. दादांच्या ठिकाणी म्हणजेच विनायक महाराज साखरे यांच्या ठिकाणी प्रतितीपुरता भेद होता. बघा दादांच्या ठिकाणी विनायक साखरे महाराज प्रतीची कालापुरता भेद होता. फार झाले तर व्यवहारापुरता माना. मग व्यवहार करावा लागतो ना. व्यवहारापुरता माना पण तू कल्पित मानला की काम बघ. हे काही मोठे भूषण नाही. बघा आता कुठं बसवायचो आपण? हे काय मोठं भूषण नाही महाराज. आपण व्यवहारातून सत्यत्वातून निघणं झालोय महाराज भेदातनं. पण कनिष्ठ अधिकारी म्हणावा लागतो. कनिष्ठ अधिकारी मानावा लागतो महाराज. आणि भेदच नाही असा साधू संतांचा अनुभव आहे. न झाला प्रपंच. तुका म्हणे भेदाभेद गेला वत आवेद भेद नाहीत असा संतांचा अनुभव आहे महाराज. कारण का कुठं रजीच्या ठिकाणी सर्प झालाय तो सिद्धांत आहे महाराज. न झाला प्रपंच. असावं तुमचं काहीतरी उत्पन्न व्हायला पाहिजे आणि मग भेद सिद्ध होतो. तिथं झालेलंच काय नाही, होणं शक्य नाही. आणि त्यांचा तो अनुभव आहे महाराज संतांचा. आणि संतांचा अनुभव हा पूर्ण उच्च कोटीतला आहे महाराज. आणि ते त्या अनुभवातनं बोलतात आणि आपण आपल्या अनुभवातनं आहे समजून घेतो. सार गोष्ट सार गोष्ट
संवितीचा भेद न होता संहितेचा म्हणजे स्वरूपात एवढं जरी त्रिपुटी झाली दिसली तरी संहिता म्हणजे स्वरूपात भेद न होता. म्हणजे संविताचे 3 प्रकार न होता संहितेची ती दृष्टादृश्य दर्शन 3 प्रकार न होता. ती संवितीच अविद्येच्या उपाधीने हा. द्रष्टा दृश्य दर्शन या सं- 3 रूपाने भासू लागली आहे. संहितीच अविधीच्या रूपात दृष्टादृश्य दर्शन याला निमित्त कारण कोणतरी अविद्या आहे. सर आरती दिसते त्या आरती तिथं काहीतरी मानावं लागतं. संहिती अविधीच्या रूपाने 3 प्रकार प्रती दिलाय तुम्हाला. ब्रह्म 3 रूपानं ते प्रकट आहे. हो हो. ही खरी उपपत्ती आहे बरे का. आता ही खरी उपपत्ती आहे बरं का, सांगून ठेवली तुम्हाला, समजावून घ्या. या उपपत्तीने परमात्म्याचे अखंड स्वरूप जाणून घे. आणि ही उपपत्ती लावा आणि चांगदेवा परमात्म्याचं अखंड स्वरूप आहे. म्हणजे जग तुला कुठेतरी घालवून ते परमात्मा बघायची काय गरज नाही. दिसणारे जग म्हणजेच परमात्मा आहे. सुताची गुंडी म्हणजेच सूत म्हणजेच गुंडी. सकट तसं परमात्मा म्हणजे जग, जग म्हणजेच परमात्मा. त्याच्यात व्यवस्था झाल्यावर नाही. असं तू उपपत्ती जाणून घे म्हणजे दृष्टांत दिलेले उपपत्ती जाणून घे. हीच उपपत्ती आणखी पुढील ओव्यानी विस्तृत सांगतात. पुढं आणि समजावून देण्यासाठी विस्तार करून सांगतात. पुढं पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका